परम कृपाळू इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण कथेचे श्रवण करून राहिलेले सर्व हरिभक्त सर्वांना जय श्री स्वामीनारायण। मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख केव्हा येतं? जेव्हा तो भगवंतापासून दूर जातो तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख येत असतं। सुखी संपन्न होवा झाल्यानंतर पण दुःखी असल्याचं कारण आहे की तो भगवंतापासून विमुख आहे। असे पण अनेक भक्त आहे की ज्यांना संध्याकाळची पण जेवणाची चिंता असते, पण सत्संगी असले तरी पण सुखाने राहत असतात। त्यांच्या मुखावरती जसा संतोष असतो तसा लाखो करोड रुपये बँकेमध्ये असले तरी पण जो संतोष मिळत नाही तो एक गरिबाच्या मुखावरती असतो, जर तो भगवंताच्या शरणी असला तर। आपल्या जीवनामध्ये अशुभ तत्वांचा जो फेरबदल होत असतो, अशुभ तत्व आपल्याला हैराण परेशान करत असतात, त्यामागे पण आपण जर भगवंताची शरणागती सोडली तर आपण जास्त त्यापासून हैराण परेशान होत असतो। बाकी ताकद नाही कोणत्या अशुभ तत्वाची की तुमच्या मस्तकावरती गंध असला, तुमच्या गळ्यामध्ये भगवंताची माळ असली आणि कोणी तुम्हाला त्रास देईल। पण जसे तुम्ही भगवंतापासून दूर गेले तसे हे सर्व तत्व तुम्हाला त्रास देत असतात। अशा अनेक कथा आहे। आज खूप प्रेरणादायी कथा आजच्या या सत्संग सभाच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे। स्वामीनारायण संप्रदायामध्ये जर विद्वानांची गोष्ट करण्यात आली तर भगवान स्वामीनारायण वेळेस खूप विद्वान संत हरिभक्त होते। त्या सर्व विद्वान संत हरिभक्तांमध्ये जर हरिभक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ विद्वान जर कोणाला म्हणायचे असतील आणि होते ते होते दीनानाथ भट्ट। एवढे विद्वान होते की त्यांना श्रीमद भागवतजींचे 18,000 श्लोक तोंडी पाठ होते। 100 श्लोक पाठ करणे किती कठीण आहे, जो करतो त्याला माहिती आहे। गीताजीमध्ये 700 श्लोक आहे, पण ते 700 श्लोक पण पूर्ण जीवनपर्यंत आपण वाचा तेव्हा कसे तरी पाठ होता। 130-140 श्लोक विष्णू सहस्त्रनामामध्ये आहे, पण हे तर 18,000 श्लोक तोंडी पाठ। आणि भगवान स्वामीनारायण यांचे अनेक स्तोत्र लगभग नित्यानंद स्वामी आणि दीनानाथ भट्ट यांनी रचलेले। एवढे मोठे विद्वान होते, पण कोणी सांगितलं आणि ते खरं मानून घेतलं त्या कारणाने दुःखी झाले। आमोद गावाचे होते दीनानाथ भट्ट। भगवान स्वामीनारायण जेव्हापासून मिळाले तेव्हापासून अखंड त्यांची सेवा करायची। कोणतेही काव्य रचलं तर त्यामध्ये भगवान स्वामीनारायण यांच्या स्वरूपांचा उल्लेख करायचे, भगवान स्वामीनारायण यांची स्तुती प्रार्थना करायची। आता त्यामध्ये वडतालला भगवान स्वामीनारायण यांनी वडोदराला मुक्तानंद स्वामी यांना शास्त्रार्थ करण्यासाठी पाठवलं। त्या टाइमाला आणि आजच्या टाइमामध्ये जर कोणी असं म्हटलं की भगवान स्वामीनारायण हे भगवान नाही, तर शास्त्र पद्धतीने त्यांना सिद्ध करण्याची जिम्मेदारी ही संतांची आहे। आणि तो काळ तर अजून भगवान स्वामीनारायण या पृथ्वीवरती हजर होते। आणि त्यावेळेला अहमदाबादला एक वेळी तसं झालं तर भगवान स्वामीनारायण यांनी नित्यानंद स्वामींना पाठवलं होतं। नित्यानंद स्वामी 2 गाडे भरून गेले होते, पुस्तकांचे 2 गाड्या भरून शास्त्रार्थ करून जिंकून आले। मुक्तानंद स्वामी पण विद्वान होते,
मुक्तानंद स्वामी वडोदऱ्याची सभा जिंकून टाकली. सर्व मराठी ब्राह्मण होते गायकवाड सरकारचे, आणि सर्वांना हरवून आणि वापस जय जयकार झाला मुक्तानंद स्वामीचा. जेव्हा कोणी पुढे जात असलं, कोणाची वाह होत असते, वाह होत असते, तेव्हा कित्येकांना दुसऱ्यांचा विजय हा पचत नाही. निर्विकल्पानंद स्वामींना मुक्तानंद स्वामींचा विजय पचला नाही, कारण ते पण स्वतः विद्वान होते. विद्वत्ता त्यांच्यामध्ये पण होती. म्हणजे मुक्तानंद स्वामीची वाहवा होऊ लागली तेव्हा त्यांनी मुक्तानंद स्वामींचा अपराध केला. काय एवढासा विजय जायला आणि त्यामध्ये एवढी वाहवा करायची. आम्हाला पाठवलं असतं तर आम्ही पण मोठा विजय प्राप्त करून आले असते. आणि त्या कारणाने भगवान स्वामीनारायण यांचा अभाव आला त्यांना, की भगवान स्वामीनारायण पक्षपात करतात आणि निघून गेले. एक अहंकार, विद्वत्ता असावी, पण कित्येक वेळी विद्वत्ता आल्यानंतर माणसाला अहंकार येऊन जात असतो आणि तो अहंकार पतनाचं कारण होत असतं. विद्वत्ता आल्यानंतर नम्रता असणे हे तर खूप दुर्लभ आहे. किती शिकलो तरी पण हे सर्व शिक्षण भगवंताच्या कृपेने मिळालेलं आहे असे मुक्तानंद स्वामी समजत. बाकीचे सर्व संत समजत होते. निर्विकल्पानंद असं समजायचे की विद्वत्ता माझ्यामध्ये आहे. आणि भगवान स्वामीनारायण यांचा अभावाला तिथून निघून गेले, आमोद गावाला गेले. आणि आमोद गावाला दीनानाथ भट्ट यांना सांगितलं की भगवान स्वामीनारायण हे भगवान नाही. आता दीनानाथ भट्ट यांना सत्संगी करणारे निर्विकल्पानंद स्वामी होते. आता एवढ्या मोठ्या विद्वानांना सत्संगी करणं कठीण, तरी पण एवढे विद्वान म्हणजे त्या कारणाने दीनानाथ भट्ट पण सत्संगी झाले होते. दीनानाथ भट्टला म्हणतात की आजपासून तुम्ही भगवान स्वामीनारायण यांचं भजन करण्याचं सोडून द्या. दीनानाथ भट्ट यांना सांगितलं की बघा, शिक्षापत्रीसारखा ग्रंथ लिहिला भगवान स्वामीनारायण यांनी, तुमचं तर नावच टाकलं नाही, बाकी तुमच्यासारख्या विद्वानांचं नाव. दीनानाथ भट्टला पण कुठेतरी अशी आशा होती की शिक्षापत्रीमध्ये माझं नाव टाकावं. पण भगवंतांनी मयाराम भट्ट यांचं नाव टाकलं. आता मयाराम भट्ट एवढे विद्वान नव्हते, पण ज्याच्यामध्ये गुण असतात त्याला हमेशा मान सन्मान मिळतो. ज्याच्यामध्ये नम्रता असते त्याला न मागल्याने मान सन्मान प्राप्त होतो. आणि मयाराम भट्ट हे खूप धार्मिक आणि नम्रतायुक्त होते. तर दीनानाथ भट्ट यांना भावाला भगवान स्वामीनारायण यांचा निर्विकल्पानंद स्वामीच्या कारणाने त्यांच्या गोष्टी ऐकून, कोणाची गोष्ट ऐकून, आणि आपण भगवान किंवा भगवंताच्या संतांविषयी एक मनामध्ये एक बंधारणा बांधून घेतली की हे तर तसेच आहे, तर त्यांना तर काही फरक पडणार नाही, पण नक्कीच आपल्या जीवाचं कल्याण बिघडेल. दीनानाथ भट्ट होते, त्यांनी आता भगवान स्वामीनारायण सोबतच राहायचे. महिना पण असा जात नव्हता की भगवान स्वामीनारायण सोबत गेले नसतील. पण 6 एक वर्ष होण्यात आलं, पण कधी भगवान स्वामीनारायण वडतालला कार्यक्रम करायचे, गडपूरला कोणता उत्सव समय्या करायचे, कुठेही जात नसायचे. स्वामीनारायणची माळ काढून ठेवून दिली. सर्व जे स्तोत्र दररोज म्हणायचे भगवंताचे ते सर्व बंद करून टाकले. आणि आपण भगवंताचं भजन करतो म्हणून कित्येक गोष्टीपासून आपण दूर राहत असतो. दीनानाथ भट्ट होते, सर्व भजन भक्ती त्यांच्या घरामध्ये बंद झाली आणि त्यांच्या घरामध्ये एक भूत शिरलं. आता दीनानाथ भट्ट यांनी अनेक स्तोत्र रचले होते भगवंताचे, भगवंताला खूप प्रसन्न केले होते. दीनानाथ भट्ट यांच्या अंगामध्ये तर काही भूत घुसू शकलं नाही, पण त्यांची मुलगी होती, त्या मुलीमध्ये भूत शिरलं आणि एवढा त्रास देऊ लागलं. सुंदर भोजन बनवलेलं असलं तर खराब वस्तू घेऊन त्या भोजनामध्ये टाकून द्यायचे, शरीरावरचे कपडे फाडून टाकायचे
आणि शिवीगाळ अलग अलग प्रकारांचे दररोज सकाळी उठल्यानंतर वातावरण दीनानाथ भट्ट यांच्या घरामध्ये राहत असायचे. आता दीनानाथ भट्ट जसे तसे तर नव्हते, विद्वान होते, म्हणजे त्यांना भूत काढण्याचं पण सर्व माहिती होतं. खूप प्रयत्न केले, पण जे भूत त्यांच्या मुलीच्या अंगामध्ये घुसलेलं होतं ते निघालं. खूप प्रयत्न केले. आपल्यामध्ये जेव्हा काही असे अशुभ तत्व घुसतात तेव्हा असा नक्की आपण विचार करावा की आपण कुठेतरी चुकतो आहोत, कुठेतरी आपल्याने काहीतरी भूल होत आहे. आपण उपासनामध्ये आपण कित्येक वेळी म्हणतो की आपण भगवंताचं भजन करतो, पण अमुक गोष्टी आहेत त्या आपल्याला त्रास देतात. पण तुम्ही एक वेळा तुमची उपासना चेक करून पहा. मनुष्य असा आहे, एवढा विचित्र प्राणी आहे की तो स्वतःला भगवान समजून बसतो आणि भगवंताला सामान्य माणूस समजतो कधी कधी. अमेरिकाच्या न्यूयॉर्क शहरामध्ये एक खूप मोठं प्राणी संग्रहालय आहे. खूप मोठं प्राणी संग्रहालय आहे. लोक त्या प्राणी संग्रहालयाला पाहायला जातात. म्हणजे ते पाहिलं म्हणजे दुसरं एक पण प्राणी संग्रहालय नाही पाहिलं तरी पण चालेल, एवढं मोठं आहे. तर पूर्ण दिवस फिरल्यानंतर शेवटी एक्झिट जिथे आहे तिथे एक रूम आहे. तिथे आल्यानंतर एक माणसाच्या हाईट एवढा 6 फुटाचा एक आरसा तिथे लावण्यात आला आहे. आणि तिथे आरशावरती खूप सुंदर वाक्य लिहिण्यात आलं आहे की तुम्ही दिवसभरपर्यंत प्राणी संग्रहालयामध्ये खूप भयंकर भयंकर पशु प्राणी बघितले, पण आता तुम्ही शेवटी दुनियाचा सर्वात खतरनाक प्राणीच्या समोर उभे आहात. आणि त्या आरशामध्ये तो स्वतः दिसत असतो. म्हणजे या पूर्ण दुनियामध्ये सर्वात खतरनाक जर कोणी असलं तर ते हा मनुष्य आहे. म्हणून दीनानाथ भट्ट होते, त्या दीनानाथ भट्ट यांना विद्वान होते, विचार केला की माझं कुठे चुकतं आहे. आणि तसा विचार करता करता त्यांना कळालं की भगवान स्वामीनारायण यांचा मी आश्रित होतो आणि भगवान स्वामीनारायणची भक्ती करण्याचं मी सोडलं, त्या कारणाने हे दुःख माझ्यावरती आलं आहे. आणि तेव्हाच स्वतःच्या मुलीला सोबत घेतलं. भगवान गडपूरला विराजमान आहे आणि गडपूरला सभा करून बसले होते. स्वतःच्या गुन्ह्यांचं माफी मागण्यासाठी दीनानाथ भट्ट भगवंताच्या चरणी पडले आणि भगवंताची स्तुती करू लागले. एवढे विद्वान होते की स्तुती करता करता त्यांच्या मुखातून श्लोक निघाले. भवसंभव भीती भेदनम सुखसंपत् करुणानिकेतनम व्रतदान तपक्रिया फलम सहजानंद गुरुं भजे सदा. हे श्लोक त्यावेळीला दीनानाथ भट्ट यांनी रचले आणि पूर्ण अष्टक रचलं. भगवान खूप प्रसन्न झाले आणि भगवंताला तर त्यांचं दुःख माहितीच होतं. आणि त्याच वेळीला भगवंतांनी त्यांच्या मुलीला जवळ बोलवलं आणि दृष्टी करता बरोबरच तिच्या शरीरातून ते भूत निघालं आणि निघून पडून गेलं. तेव्हा दीनानाथ भट्ट यांनी स्वतःच्या गुन्ह्यांची माफी मागितली की माझ्याने खूप मोठी भूल झाली आणि मी तुमचा आश्रय सोडला. मला माहिती पडलं आहे की खरा सुख खरा आनंद तुमच्या आश्रयामध्ये आहे. माझ्यावरती अशी कृपा करा की आता जर आम्ही दूर गेलो तरी पण पकडून तुमच्या शरणी ठेवून ठेवा आणि आमच्या जीवात्म्यांचं कल्याण होईल असं आम्हाला कायम सुचवत राहा. तर या दृष्टांतातून खूप काही शिकण्यास मिळतं. आपल्याला संप्रदायाचं खूप काही ज्ञान असलं, शास्त्रांचं ज्ञान असलं, तरी पण जर आपण भगवंतापासून थोडे काही दूर गेलो तरी पण दुःख आपल्याला येणार आहे. आपल्याला वाटत असलं की ज्ञान आपल्याला पूर्ण आहे आणि आपण कोणत्याही परिस्थितीत सुखी राहू, भगवंताच्या कृपाशिवाय कोणीही दुनियामध्ये सुखी राहू शकत नाही. म्हणून भगवंताच्या जवळ सुख आहे, त्यांच्या शरणागतीमध्ये सुख आहे. दुसरे आपल्याला या कथेतून शिकण्यास असं मिळतं की
की कोणी आपल्याला काहीही सांगून गेलं तरी पण आपली जी विवेकरूपी बुद्धी आहे तिला हमेशा पुढे करावी आणि ही गोष्ट किती टक्के खरी आहे याचा आधी विचार करावा. आणि कोणीही सांगून गेलं तर कधी पण कोणाचा अभाव घेऊ नये. आपल्याला कोणी सांगून दिलं की हा माणूस तसा आहे तर आपण काय म्हणतो, तसाच असेल. आपण पाहिलं का त्याला, आपण त्याला भेटलो का, तसा काही आपण विचार करत नाही. कोणी सांगितलं म्हणजे आपण समजून घेतलं की तो तर तसाच आहे. असं कधी पण पूर्वाग्रह ठेवू नाही. बाकीचे ग्रह नडतील तेव्हा नडतील, पण पूर्वाग्रह जर मनुष्यामध्ये असला तर तो दररोज नडतो. म्हणून त्यापासून पण दूर राहावं आणि प्रेमाने भगवंताची भजन भक्ती करावी. सहजानंद स्वामी महाराज की जय. जय श्री स्वामीनारायण.